राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या टिप्पण्यांमुळे सध्या देशभरात त्यांचा अकलेचे मोजमाप घेण्यात येत आहे. पत्रकार परिषदेत बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा आणि मतदार यादीतील अनियमिततेवरील प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी भाजप प्रवक्त्यासारखे बोलणे आणि कथित मतदार यादीतील अनियमितता असा आरोप करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष महाभियोग प्रस्तावाची सूचना मांडण्याचा विचार करत असल्याचे कळते. रविवारी विरोधी पक्षांच्या वाढत्या प्रश्नांना तोंड देत ज्ञानेश कुमार यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शपथपत्रावर मतचोरीचे आरोप सादर करण्यास किंवा देशाची माफी मागण्यास सांगितले. निवडणूक आयोग विरोधकांच्या आरोपांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसते. संविधानातील अधिकारांपैकी मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपली लोकशाही केवळ या अधिकारामुळेच जिवंत आहे. भारतीय निवडणूक आयोग या अधिकाराचे रक्षक आहे, परंतु ते अनेक राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ आहे हेच दिसते. एक संवैधानिक संस्था म्हणून निवडणूक आयोगाचे काम विरोधी पक्षांवर हल्ला करणे नाही. एखाद्या राजकीय नेत्यांसारखे विरोधी पक्षांवर हल्ला करणे हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे काम नाही. ज्या यादीवर लोकसभा निवडणूक झाली ती बनावट आहे का? जर ते खरे असेल तर विद्यमान आणि मागील निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक आयोग भाजपच्या प्रवक्त्यासारखे बोलत आहेत असे विरोधकांतर्फे सांगण्यात येत आहे. एका संयुक्त निवेदनात 20 विरोधी पक्षांनी आरोप केला की नवीन निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणाखाली आहे आणि 65 लाख मतदारांचा मूलभूत डेटा जाहीर करण्याविरुद्ध युक्तिवाद फेटाळून लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 14 ऑगस्टच्या आदेशावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणतेही स्पष्टीकरण किंवा टिप्पणी दिली नाही. महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला बंगळुरू मध्यवर्ती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यास मदत करणाऱ्या मतदार फसवणुकीच्या राहुल गांधींच्या आरोपावरही ज्ञानेश कुमार मौन बाळगत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या निवडणूक आयुक्तांपैकी सर्वात बदनाम झालेले निवडणूक आयुक्त अशी देशभरात ओळख झालेले ज्ञानेश कुमार कोण आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्ञानेश कुमार यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी झाला. ते 1988 बॅचचे सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत जे केरळ केडरचे आहेत आणि 19 फेब्रुवारी 2025 पासून ते भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 2023च्या चीफ इलेक्शन कमिशनर नियुक्ती कायद्याच्या तरतुदीनुसार नियुक्त केलेले ज्ञानेश कुमार पहिले चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. केंद्रीय मंत्रालयामध्ये महत्त्वाच्या भूमिकांसह मजबूत प्रशासकीय पार्श्वभूमी असलेले ज्ञानेश कुमार यांच्याकडे या पदाचा अनुभव आहे. केरळ केडरमधील 1988च्या बॅचचे IAS अधिकारी ज्ञानेश कुमार यांची राजीव कुमार यांच्या जागी भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त CEC म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक उच्च पदांवर काम केले आहे. कुमार यांचा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर 26 जानेवारी 2029 पर्यंत कार्यकाळ राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेलने कुमार यांची निवड केली होती. या पॅनेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील होते, परंतु या निवडणुकीमुळे वाद निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षाने या पद्धतीला विरोध केला कारण मोदी सरकारने या निवड करण्याच्या पॅनेलमधून भारताच्या सरन्यायाधीशांना वगळले. सर्वोच्च न्यायालय या मुद्द्यांवर निर्णय देईपर्यंत ही निवड पुढे ढकलण्यात यावी अशी काँग्रेसची मागणी होती. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीपूर्वी कुमार 15 मार्च 2024 पासून निवडणूक आयुक्त होते. निवडणूक आयोगाचे सदस्य होण्यापूर्वी कुमार वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये एक प्रमुख अधिकारी होते.
संसदीय कामकाज मंत्रालय आणि सहकार मंत्रालयातही सचिव होते. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. 2019मध्ये कलम 370 रद्द करण्यात आले तेव्हा ते जम्मू आणि काश्मीरच्या कामकाजाचे प्रभारी देखील होते. ज्ञानेश कुमार यांची शैक्षणिक पार्श्वभूमी: त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT कानपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BTech करून आपला अभ्यास सुरू केला. त्यानंतर त्यांनी बिझनेस फायनान्स आणि हार्वर्ड विद्यापीठातून एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. तांत्रिक, वित्त आणि पर्यावरणीय विषयाचा अभ्यास केलेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 2025च्या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका आणि 2026मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू राज्याच्या निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या निवडणुकांचे काम ते करतील. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती ही निवडणूक आयोगातील सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भातील नवीन कायद्यानुसार केलेली पहिली नियुक्ती आहे.